आदरणीय माननीय बंधू भगिनींनो, जय महाराष्ट्र. मी सुरेंद्र बेळकुणेकर. आपणास मी सांगत आहे की हा माझा जो लढा आहे तो 1995 पासून चालू आहे. आज तागायत मी लढतोय अवैध धंद्यांच्या विरुद्ध. धर्माबाद परिसर ही हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या कर्मभूमी आहे आणि पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये मटका, जुगार, सट्टा, बेटिंग, क्लब, सीएच, लॉटरी, फायनान्स, गांजा, ड्रग्स, अवैध धंदे चालून माय भगिनींचे शेकडो माय भगिनींचे संसार, डझनभर आत्महत्या, डझनभर खून झालेले आहेत. आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, सीबीआयचे डायरेक्टर, सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव, याचबरोबर ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे ही चौकशी प्रलंबित आहे. त्यामुळं कोणी किती गुन्हे दाखल केले, कोणी किती कुई केली, सौ चुवे खाके बिल्ली चले हज म्हणून कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतील, अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर व त्यांची हरामखोर डुक्कर मंडळी जी मटका, जुगार, सट्टा चालवून या परिसराचा, धर्माबाद, कुनलवाडी, बिलोली या परिसरामध्ये गाढवाचा नांगर चालवून या डुकरांनी सत्यानाश आणि हैदोस माजवलेला आहे. मी एक शिवसेना प्रमुख, आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. केसेस माझ्यावर 50 केसेस झालेले आहेत. हातकडी, जेलचं जेवण आणि जेलला जाणं हे मला काही नवीन नाही आणि मी जिद्दी माणूस आहे. एकदा हा विषय धरला की तो तडी नेऊन त्यांना पुरून दिवा लावणारा मी कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आहे. हा लढा कुठला पक्षीय, जातीय, धार्मिक लढा नाही आहे. हे जे बुरखे पांघरलेले पांढरपेशी आहेत, व्हाईट कॉलर क्रिमिनल, प्रतिष्ठेचा बुरखा पांघरून या परिसरामध्ये अवैध धंद्यातून पैसा कमवून राजकारणात येऊन नगर परिषदा, जिल्हा परिषदा, आमदारकी, खासदारकी मिळवणारी हरामखोर डुकरांची जी फौज आहे ना, ती नेस्तनाबूत आपण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही शपथ आहे आई तुळजाभवानीच्या चरणाशी. त्यामुळं कुठल्या केसेसना, कुठल्या याच्यानं तसूभर देखील फरक होत नाही. माझा मनोबल आणि माझा निग्रह मजबूत आहे आणि यांचा जो चेहरा आहे, यांचा जो बुरखा आहे, अवैध धंद्यांचा बुरखा, या हरामखोर डुकरांचा बुरखा फाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ज्या दिवशी ईडी येईल ना, यांचे सगळे अवैध धंद्यांचे बुरखे फाडतील. यांच्या जो पक्षाचा प्रमुख आहे ना, सट्टेबाज महेश उर्फ शंकर उर्फ रमेश नारायण बोलवाड आणि मनोज ओम प्रकाश मांदानी आणि यांचे कार्यकर्ते कुठं आहेत याची माहिती घ्यावी. यांच्यातच नाही तर यांच्या आकाचा आका अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर यांची देखील सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे. याच्यामुळे सुरेंद्र बेळकुणेकरवर केसेसचा, याचा त्याचा, पोलिसांचा, हल्ल्याचा, अरे प्राण हातावर घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर असे हल्ले, माझ्यावर असे केसेस, अपमान खूप गिळून बसलेला कार्यकर्ता आहे मी. आणि आज माझ्या नादी कुणीही लागू नये. मी अतिशय माझ्या विचारावर अतिशय मजबूत आहे, हे त्यांनी सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि सर्वसामान्य सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, माझ्या माय भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी, जी लेकरं मुर्दे पडले, ज्यांचे खून झाले, आत्महत्या झाल्या, म्हातारपणाच्या काठ्या हिसकावून घेतल्या या डुकरांनी, यांच्या अवैध धंद्यांनी, त्यांनी मला शहाणपणा शिकू नये आणि माझ्या नादी लागू नये. लढाई तुम्ही सुरू केली ना, आता पुढे पाहत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.